तुम्ही एखादं गणित सोडवता आणि तुम्हाला एक उत्तर मिळतं, पण ते उत्तर योग्य आहे का हे तुम्ही कसे ठरवाल? जर तुम्ही दोन वेगवेगळ्या पद्धतीने ते गणित सोडवलं आणि उत्तर सारखं आलं तर नक्कीच ते उत्तर बरोबर असेल, नाही का? AIने दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही यासाठी आपण जर हाच मार्ग वापरला तर चला पाहूया सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. समजा AIने तुम्हाला उत्तर दिलं पण तुम्हाला खात्री नाही की ते उत्तर पूर्णपणे बरोबर आहे का. आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्शनवरती कोड डिबग करत आहात किंवा महत्त्वाचा टेक्निकल निर्णय घेत आहात तेव्हा ते उत्तर जवळपास बरोबर असून चालत नाही, तर ते बरोबरच असलं पाहिजे. त्या एका उत्तरावर विश्वास ठेवण्याऐवजी जर आपण AIला तीच समस्या वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायला सांगितली आणि सर्वात कन्सिस्टंट उत्तर निवडलं तर, आणि हेच आहे सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग जे आपल्याला हे काम करायला मदत करतं. सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग म्हणजे काय? सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग म्हणजे एका रिझनिंगवर अवलंबून न राहता AI कडून मल्टिपल रिझनिंग पाथ्स तयार करून घेणे. मग त्या सर्व रिझनिंगमधील फायनल आन्सर्स कंपेअर करायचं आणि जे उत्तर सर्वाधिक वेळा येतं ते निवडायचं. सोप्या भाषेत AIला एकाच प्रॉब्लेमचे अनेक मार्गांनी सोल्युशन काढायला सांगायचं आणि मेजॉरिटी रूल्स फॉलो करायचा. यामुळे एरर्स कमी होतात, विशेषतः जेव्हा एखादा रिझनिंग पाथ चुकीचा असतो. तर हे कधी वापरायचं? जेव्हा ॲक्युरेसी खूप महत्त्वाची असते, उदाहरणार्थ कोड डिबगिंग, फायनान्शियल कॅल्क्युलेशन, सिस्टम डिझाईन डिसिजन, कॉम्प्लेक्स लॉजिक. या परिस्थितीत स्पीडपेक्षा योग्य उत्तर मिळणं जास्त महत्त्वाचं असतं. आता एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण AIला सांगितलं की सॉल्व द क्वेश्चन युजिंग मोर दॅन वन वे अँड गिव्ह द मोस्ट रिलायबल आन्सर. अ ट्रेन ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर इन 1 hour. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल्स इन 4 hours? ही समस्या एकापेक्षा जास्त पद्धतीने सोडवायची आहे आणि आपल्याला सर्वात रिलायबल उत्तर द्यायचं आहे. तर प्रॉम्प्ट आहे की एक ट्रेन एका तासात 60 किलोमीटर जाते तर 4 तासात किती अंतर पार करेल? आता थेट उत्तर आपण मागितलं नाहीये, तो वेगवेगळ्या रिझनिंग पाथ्स वापरायला सुरुवात करेल. पाथ 1 मध्ये पहिली पद्धत जी आहे ज्यात 60 × 4 म्हणून तो 240 किलोमीटर म्हणेल, 240 किलोमीटर. दुसरी पद्धत तो वापरेल ज्याच्यात तो 60 4 वेळा ॲडिशन करेल आणि सांगेल 240 किलोमीटर. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही रिझनिंग पाथ एकाच उत्तराकडे जातं. यामुळे आपला उत्तरावरचा कॉन्फिडन्स, विश्वास वाढेल की दोन्ही पद्धती सेमच उत्तर देत आहेत. आता हे सेल्फ कन्सिस्टन्सी काय कशासाठी उपयोगी येते, वाय इट हेल्प्स? पहिलं म्हणजे ते चुकीचं उत्तर कमी होतात, कारण एखादा रिझनिंग पाथ जर चुकीचा असेल तर मेजॉरिटीचं योग्य उत्तराकडे आपण घेऊन जातो. दुसरं म्हणजे फायनल रिझल्टवर कॉन्फिडन्स वाढतो आणि हे विशेषतः क्रिटिकल डेव्हलपमेंट सिनारिओजमध्ये अगदी उपयोगाचं पडतं. आता डेव्हलपर एक्झाम्पल पाहिलं की समजा तुम्ही परफॉर्मन्स इश्यू डिबग करत आहात. तुम्ही AIला ॲनलाइज करायला सांगता की डेटाबेस परफॉर्मन्स, API परफॉर्मन्स किंवा मेमरी युजेस या सगळ्या गोष्टी तू एक्सप्लोर कर. AI या वेगवेगळ्या रिझनिंग पाथ एक्सप्लोर करताना सर्वात कन्सिस्टंट रूट कॉज शोधतो. हा अप्रोच एका एक्सप्लेनेशनवर विश्वास ठेवण्यापेक्षा जास्त रिलायबल असतो. सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग विशेषतः उपयोगी असते मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, लॉजिकल रिझनिंगसाठी, डिसिजन मेकिंगसाठी आणि कॉम्प्लेक्स डिबगिंगसाठी. जेव्हा ॲक्युरेसी क्रिटिकल असते तेव्हा सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग खूप प्रभावी असते. AI एका उत्तरावर अवलंबून राहत नाही. AIला मल्टिपल रिझनिंग पॅथ एक्सप्लोर करायला सांगितलं आणि मेजॉरिटी रूल्स फॉलो केलं, कारण जेव्हा जे उत्तर आहे ते अनेक सोल्युशननुसार एका मताने येतं तेव्हा उत्तरावर आपला विश्वास देखील वाढतो आणि म्हणूनच सेल्फ कन्सिस्टन्सी प्रॉम्प्टिंग डेव्हलपरसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी क्लिप आपल्या मुख्य व्हिडिओमधली. मुख्य व्हिडिओमध्ये ह्या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती, उदाहरणं आणि इतर तपशिलांसह दिली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर दिलेल्या आय बटनवरती दिली आहे.